सो गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आता आहे रात्रीची वेळ आणि रात्रीचे वाजलेले आहेत बघा 11:30. म्हणजे आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत आणि प्रवास करून जाणार आहे कुठे, तर जाणार आहोत आपण सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाली या ठिकाणी. हा प्रवासाचा आणि देवदर्शनाचा व्हिडिओ असणार आहे. प्रवास पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्रवास तुम्हाला गाडीतून शॉर्टकटमध्ये दाखवता येईल. उद्या सकाळी पालीत गेल्यानंतर तिकडे आपलं असणार आहे जागरण, गोंधळ, त्यानंतर असणार आहे अभिषेक. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे. चला आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि देवदर्शनाच्या व्हिडिओसाठी आपण पाली येथे जाऊया. चला. आपण आहोत पाल खंडोबा. सातारा जिल्ह्यातील हे पाल गाव आहे. तिथे खंडोबा देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानचं आज आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. सातारी प्रवास करून आपण इथे आलो आणि इकडे समोर तुम्ही बघाल माझ्या हे जे शंकरराव मल्हारी इंजेकर गुरुजी आहेत त्यांच्या आपण घरी उतरलेलो आहोत आणि इथून आपण आता फ्रेश वगैरे होऊन इकडे समोरच्या साईडला मंदिर दिसतंय, हे बघा. आपण तिकडे जाणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण फ्रेश वगैरे होऊन तिकडे जाऊया. सध्या आता सगळे आंघोळ वगैरे करायला गेलेले आहेत. सकाळचं वातावरण अतिशय सुंदर आणि मस्त दिसतंय. आता फ्रेश होऊन आपण आता खंडोबा मंदिरात निघालोय आणि सगळं ओटीचं सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे. सगळी आपली मंडळी पुढे बघा. ओम गंधद्वारा दूरदर्शने दृढकर्षण ईश्वरी सर्वभूतानां तामेव पवित्रयम्
आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः सर्वेश्वराब्धकारी सूत्र भुवनेश्वर देवादेश सत्यं ब्रह्मेशान जनार्दन विष्णु 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 श्रीमद महाभूत महापुरुष विष्णुरात्नाय प्रवर्तमानस्य अत्यवरामनो द्वितीयपरार्धेश्वरत्वार कृपै वै वस्वतमन्त्रयष्टां चेतितमय चतुष्टय कलियुगे प्रथम चरण भरतवर्ष भरतखंडे नंदकारणे गोदावर्यः दक्षिणतरे शालिवंशके 1947 परिवाराणां क्षेम धैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थ द्विपद चतुष्पद
वजन उतरलं का? अंबाबाईचं वजन उतरलं का? वजन उतरलं का? जागरणाचं वजन उतरलं का? चौकाचं वजन उतरलं का? खंडाळ्याचं वजन उतरलं का? आणि वळसाबाईचं वजन उतरलं का? आणि वाणाबाईचं वजन उतरलं का? वजन उतरलं का? वजन उतरलं हो घरी गेलं. आपण पाल खंडोबा या देवस्थानच्या इकडे आहोत. आपण सकाळी आलो आणि सकाळी आल्यानंतर इकडे हे जे आपले इसल आहेत हे वरती शंकरराव मल्हारी इंजेकर गुरुजी यांच्या इकडे आपण स्टेसाठी आलो होतो आणि ह्यांच्या इकडे आपला सर्व कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये तुम्हाला जागरण, गोंधळ, लंगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे पार पडल्या जातात. तर त्यांचं आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो. या पद्धतीचं सगळं त्यांच्याकडे राहण्याची वगैरे सोय होते, आंघोळीची वगैरे सोय होते. तर आपण आता त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती. तर नमस्कार. फार छान झाला कार्यक्रम. आमच्या अपेक्षापेक्षा अधिकच झाला म्हणायला लागेल. तर थोडक्यात तुम्ही तुमची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली तर फार बरं होईल. नमस्कार, मी प्रगणेश पंडित इंजेकर, खंडोबा देवाचा पुजारी आहे. तर आपल्या इथं देवाचं जागरण, गोंधळ, लंगर, देवाचा अभिषेक, पोशाख किंवा तुमचे बाकीचे कुलधर्म कुलाचारामध्ये जे विधी तुम्हाला करायचे असतील किंवा तुमचे नवस वगैरे काय फेडायचे असतील ते सर्व विधी आपल्याकडे होतात. तुम्ही संपर्क त्यासाठी करू शकता की बाबा पुजारी म्हणून आम्ही तुमचे सगळे इथं सोय करतोय. त्याच्यामध्ये राहण्याची, खाण्याची सगळी सोय, जेवणाची वगैरे सगळी सोय होते. आणि आपले काही नवस वगैरे काय असतील ते त्याचं मार्गदर्शन, ते नवस फेडायचे कसे असतील सगळं मार्गदर्शन सुद्धा होते. ओके सर, तुमचा फोन नंबर सांगाल? नंबर लिहून द्या. 91 30 38 23 18. परत एकदा सांगतो, 91 30 38 23 18. माझं नाव प्रगणेश पंडित इंजेकर. धन्यवाद सर, खूप छान कार्यक्रम झाला. आणि तुम्हालाही कोणाला यायचं असेल तर सरांकडे या, नक्कीच ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमच्या शंकांचं निरसनही करतील. आणि सर इकडचा ॲड्रेस काय आपला? मुक्काम पोस्ट पाल, खंडोबाची पाली, तालुका कराड, जिल्हा सातारा. मिरवणूक मार्गावरती माऊली, आपलं घरावरती माऊली म्हणून नाव आहे. ओके, ठीक आहे. धन्यवाद सर. तर मित्रांनो, तुम्हालाही काय धार्मिक विधी वगैरे काही करायचे असतील तर ह्या गुरुजींचे संपर्क साधा. खूप छान मार्गदर्शन आणि खूप छान कार्यक्रम इकडे पार पडतात. तर आता आपला खंडोबाच्या पाली इथला हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर आपल्याला ते आता महाप्रसाद भेटतो. त्या महाप्रसादामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवलं नाही. इकडे आपला पूर्ण फॅमिली बसलेली आहे. रोहिणी, इकडे श्रावणी, पूजा, संतोष, जान्हवी, इकडे आई आहे आणि पप्पा आहेत. आणि इकडे तुम्हाला दाखवतो महाप्रसादामध्ये काय काय आहे बघा. हे बघा, पूर्ण आमटी आहे, भात आहे, बटाट्याची भाजी, पोळी, तळण आहे आणि हे काय आणले? तूप.
तूप आणि लिंबू. हे बघा असं तुम्हाला इकडे हा प्रसाद पण छानसा भेटणार आहे. हे बघा पूर्ण थाळी मला इकडे बघायला भेटते. मस्त असं जेवण आहे आणि कार्यक्रम पण छान सुंदर झाला. आणि त्याच्यानंतर हे आता जेवणाचा आपला एक महाप्रसाद आहे असं म्हणू शकता. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ सदानंदाचा येळकोट घे. जय मल्हार. सो मित्रांनो फायनली आता आपण पालीतला देवदर्शन करून आता कोकणासाठी निघालो आहोत. पालीतला व्हिडिओ आवडला व्हिडिओचा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.